नमस्कार, मी नूतन्स रेसिपी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। तर आज जे आहे आपण मिरचीचे भजे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि मिरचीचे भजे बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं तेही आता आपण बघूया। आपण सणासुदीच्या काळामध्ये सगळेजण भजे तर सगळेच जण बनवतो, पण यामध्ये आपण मिरचीचे भजे कसे बनवायचे ते आता आपण बघूया। चला तर मग आता आपण मिरचीचे भजे बनवायला सुरुवात करूया। जे आता आपण मिरचीची भजे बनवण्यासाठी मिरच्या ज्या आहेत आपण इथं धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या ज्या आहेत थोड्याशा जाडसर मिरच्या ज्या असतात बाजारामध्ये मिळतात त्या आपण ह्या मिरचीचे भजे बनवण्यासाठी वापरणार आहोत। चला तर मग आता आपण मिरचीचे भजे बनवायला सुरुवात करूया। त्याच्या आता मी मिरचीची भजी बनवण्यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये या बेसन पिठामध्ये हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ती टाकून घेणार आहोत। तर हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट आहे ती मी एकच चमचा जी आहे टाकून घेत आहे, कारण आपली मिरची पण थोड्याफार प्रमाणामध्ये तिखट असते, त्यामुळे इथं जे आहे मी अर्धा चमचा हळद घेणार आहे। माझ्या हळदीला जे आहे कलर थोडं जास्त टाकलं तरच चांगला येतो, त्यामुळे मी हळद जी आहे थोडीशी जास्त टाकलेली आहे। इथं मी अर्धा चमचाला थोडंसं कमी मीठ टाकून घेत आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि तिखटाचं पण प्रमाण जे आहे तुम्ही इथं तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आणि यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आपण यामध्ये कोथिंबीर टाकल्याच्या नंतर आता आपण यामध्ये ओवा टाकून घेऊया। ओव्यामुळे आपले जे भजे आहेत त्यांना खूप छान चव येते। तर आता जे आपण यामध्ये ओवा टाकून घेतल्याच्या नंतर आता आपण पाणी टाकून हे जे सगळं पीठ आहे आणि हे सगळं जे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हळद मीठ हे सगळं पीठ जे आहे आता आपण भिजवून घेणार आहोत। ह्या पद्धतीनं पीठ जे आहे भिजवून घेतावेळेस तुम्ही चमचा ज्या दिशेनं फिरवतात त्याच दिशेनं तुम्हाला जे आहे फिरवायचं आहे। आणि हे पीठ भिजवता वेळेस तुम्हाला जे आहे पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं आहे। एकदम जर टाकलं आपण यामध्ये पाणी तर आपलं पीठ हे खूप जास्त पातळही होऊ शकतं। आपल्याला हे पीठ जे आहे म्हणजे आपल्याला हे मिक्स करून घेता वेळेस आपल्याला खूप जास्त पातळ पण बनवायचं नाही आहे आणि खूप जास्त आपल्याला घट्टही बनवायचं नाही आहे। तर इथं तुम्ही बघू शकता आपण हे पीठ जे आहे हे पाणी टाकून हे सगळं एकत्रित करून घेतलेलं आहे। तर आता जे आहे आपल्याला हे पीठ जे आहे भिजवलेलं आपण याला आपल्याला जे आहे अर्धा तास आपण याला असंच भिजवत ठेवूया, जेणेकरून आपले भजे हे खूप जास्त छान कुरकुरीत आणि नरम पण थोडेसे होतील। तर त्यामुळे आपण जे आहे हे पीठ याला आपण अर्धा तास भिजत ठेवूया। तुम्हाला जर लगेच जरी ही भजे काढायचे असेल तर तुम्ही लगेचही काढू शकता, पण तुम्ही जर हे पीठ अर्धा तास भिजत ठेवलं तर याचे भजे जे आहेत ते खूप जास्त छान येतात। चला तर मग आता आपण ह्या पिठाला अर्धा तास भिजत ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर मग आपण याच्यामध्ये मिरची कट करून याचे जे आहे गरमागरम भजे काढूया। ह्या मिरच्या ज्या आहेत भजे काढण्यासाठी कापून घेऊया। तर ही मिरची जी आहे आता ही एकदम मोठी हिची साईज, तर हिला आता आपण काय करूया हिला मधून कट करून घेऊया आणि मधून कट केल्याच्या नंतर परत हिला जे आहे इथून मधून हिला एक कट मारून घेऊया। हे बघा या पद्धतीनं। आणि ही पण मिरची जी आहे आपण इथून मधून कट करून घेऊया, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला ही मिरची जी आहे हिचे भजे काढायला आपल्याला सोपे पडतील। आणि आता आपण काय करूया ह्याच पद्धतीनं आपल्या ज्या बाकीच्या पण ज्या मिरच्या आहेत त्या आपण कट करून घेऊया। ह्या पद्धतीनं आपण अख्खीची अख्खी जी मिरची आहे ती कट करून जर आपण तेलामध्ये टाकली तर आपलं जे आहे तेलामध्ये ती मिरची व्यवस्थित तळली जाणार नाही, कारण ह्या मिरच्यांचे आकार जे असतात ते खूप मोठे असतात लांबीला, त्यामुळं तर आता आपण ह्याच पद्धतीनं आपल्या बाकीच्या पण ज्या मिरच्या आहेत त्या कट करून घेऊया। आपल्याला भज्यासाठी जेवढ्या मिरच्या लागतात तेवढ्या आपण ज्या आहेत कट करून घेतलेल्या आहेत। आता आपण याचे भजे काढून घेऊयात। इथं आता आपण आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जो छोटा चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा जे आहे आपण यामध्ये खाता सोडा जो आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि खाता सोडा यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। खाता सोडा टाकल्यामुळं आपले भजे जे आहे ते एकदम छान फुगतात, त्यामुळे आपण जो चमचा मसाल्याच्या डब्यामध्ये वापरतो छोटा त्या चमच्याने एक चमचा आपण जे आहे यामध्ये जो खायचा सोडा आहे तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता जे आहे आपली मिरची पण आपण यामध्ये टाकून घेऊया आणि ह्या मिरचीला आपल्याला जे आहे व्यवस्थित बेसन पीठ जे आहे आपलं ते लावून घ्यायचं आहे।
आपण भजे काढण्यासाठी जे आहे तेल तापायला ठेवलं होतं, तर इथं आता आपलं तेल जे आहे ते तापलेलं आहे। आता आपण जे आहे भजे काढायला सुरुवात करूया। आपण आता भजे काढण्यासाठी ह्या मिरचीला जे आहे व्यवस्थित आपल्याला बेसन पीठ लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी। आणि व्यवस्थित आता हिला आपल्याला बेसन पीठ लावल्याच्या नंतर ही मिरची जी आहे तापलेल्या तेलामध्ये आपल्याला सोडून द्यायची आहे। गरम तेलामध्ये आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीनं। हे बघा, ह्या पद्धतीनं आपल्याला जे आहेत ह्या सगळे मिरच्याचे भजे आहेत हे काढून घ्यायचे आहेत। हे बघा, आणि याला व्यवस्थित आपल्याला जे आहे हलवून पण घ्यायचं आहे। आणि याला छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला जे हे मिरचीचे भजे आहेत हे भजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। इथं आपले भजे जे आहेत ते छान तळले गेलेले आहेत, याला लालसर कलर पण आलेला आहे। आता आपण हे भजे जे आहेत एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया। ह्या पद्धतीनं तुम्ही हे भजे नक्की करून बघा, हे चवीला खूप छान लागतात। तर ह्या पद्धतीनं आपण आपल्या आणखीन पण जे मिरच्या आहेत त्याचे भजे जे आहेत आता आपण काढून घेऊया। आणि ह्याच पद्धतीनं आपल्याला सगळे ज्या मिरचीचे भजे आहेत ते काढून घ्यायचे आहेत। इथे जे आहेत आता आपले सगळे मिरचीचे जे भजे आहेत ते काढून झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे मिरचीचे भजे पण आता आपण कढईतून काढून घेऊया। तर इथं आपले मिरचीचे भजे बनवून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। तर हे मिरचीचे जे भजे आहेत मी तुम्हाला एक भजा जो आहे यामधला फोडून दाखवते। हे बघा, आतून मिरची जी आहे ती छान तळल्या गेलेली आहे आणि वरतून जे आहे एकदम पातळ लेयर जी आहे बेसन पिठाची ती आहे। तर तुम्ही या पद्धतीनं मिरचीचे भजे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलची जी लिंक आहे ती शेअर करा।